अधिक मास महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते. तर भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच सत्यनारायण पूजा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने करू शकतो आणि अधिक मासामध्ये 5, 11, 21 अशा पद्धतीने आपण सत्यनारायण घरच्या घरी करू शकतो. पण आता अधिक महिना संपत आला आहे, तर यामध्ये आपण 5 सत्यनारायण तर नक्कीच करू शकतो. तर या अधिक महिन्यामध्ये 5 सत्यनारायण घरच्या घरी कशा पद्धतीने करायचे, सत्यनारायणाची फलप्राप्ती काय आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की सत्यनारायण कोण आहेत. सत्यनारायण हे भगवान विष्णूंचेच एक मंगलमय स्वरूप आहे. सत्य म्हणजे सत्यता आणि नारायण म्हणजे सर्व जीवांचे पालन करणारे परमेश्वर. जो मनुष्य सत्याचा मार्ग स्वीकारतो आणि भक्तिभावाने भगवान सत्यनारायणाची पूजा करतो, त्याच्यावर प्रभूंची विशेष कृपा प्राप्त होते. तर अनेक जण विचारतात की सत्यनारायण पूजा करण्यामागे नेमके काय कारण आहे, कोणत्या फलप्राप्तीसाठी आपण सत्यनारायण करावं. तर याचे उत्तर स्कंद पुराणातील सत्यनारायण कथेमध्ये मिळते. भगवान विष्णूंनी नारद मुनींना सांगितले की कलियुगातील लोक दुःख, संकट, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्यांनी त्रस्त असतील. अशा वेळी श्रद्धेने सत्यनारायण व्रत आणि पूजा केल्यास मनुष्याला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. तर सत्यनारायण पूजेची फलप्राप्ती काय आहे? तर घरातील अडथळे दूर होतात. पूजेमुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक व्यवहारामध्ये यश मिळवण्यास मदत होते. कौटुंबिक सुख वाढते. घरातील भांडणे, गैरसमज कमी होऊन एकमेकांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढते. मन शांती मिळते. भगवंताच्या नामस्मरणामुळे मानसिक तणाव कमी होतो. इच्छित कार्यात आपल्याला यश मिळते. नवीन कामांची सुरुवात, गृहप्रवेश आणि विवाहानंतर किंवा मनोकामना पूर्ण झाल्यावर सत्यनारायण पूजा आपण करत असतो. तर अधिक मासात सत्यनारायण पूजा ही खूप विशेष अशी फळ देणारी आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर या महिन्यात भगवानांची भक्ती केल्यास विशेष पुण्य मिळते. अधिक मासात केलेली पूजा, जप आणि दान याचे फळ सामान्य दिवसांच्या तुलनेत अधिक लाभदायक आहे. म्हणूनच या महिन्यात सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पवित्र अशा सत्यनारायण पूजेची सुरुवात तुम्ही 4 तारखेला म्हणजेच गुरुवार पासून करू शकता. गुरुवारी तुम्ही पहिलं सत्यनारायण पूजन घरामध्ये घालू शकता. त्यानंतर सलग 5 दिवस आपल्याला हे सत्यनारायण पूजा घरामध्ये घालायची आहे. 4, 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारी आपल्याला सत्यनारायण पूजेची सांगता करायची आहे. 5 दिवस आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे. तसं तर या महिन्यामध्ये आपण 11, 21 पण करू शकलो असतो, पण आता अधिक महिना संपत आला आहे. तर 5च आपण सत्यनारायण पूजा या महिन्यामध्ये करू शकतो. 11 जर आपण केली तर 14 तारखेला अमावस्या येते. तर त्यामुळे मी म्हणते की 5च आपण सत्यनारायण या महिन्यामध्ये आता करूया. 4 तारखेपासून म्हणजेच गुरुवार पासून आपल्याला सोमवारपर्यंत 8 तारखेपर्यंत सत्यनारायण घरामध्ये घालायचं आहे. तर पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची? तर सर्वात आधी चौरंगाच्या खाली आपल्याला एक रांगोळी काढून घ्यायची आहे स्वस्तिकाची. त्यानंतर चौरंग मांडायचा आहे. त्यावरती पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पा नसेल तर सुपारी रूपी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. 3 सुपाऱ्या आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. एक सुपारी गणपती बाप्पांची, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी वरुण देवतेची. तर अशा पद्धतीने 3 सुपाऱ्या आपल्याला मांडायच्या आहे. एक कलश मांडायचा आहे. कलश जो आपण मांडणार आहे त्याच्या खाली तांदळाची किंवा गव्हाची रास करायची आहे. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे. तांब्याचा कलश आपल्याला ठेवायचा आहे. कलशामध्ये पाणी घालायचं आहे. हळदी, कुंकू, सुपारी, एक नाणं, अक्षता आणि फुले घालायची आहेत. त्यावरती विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवून आपल्याला एक पात्र ठेवायचं आहे. ताम्हण ठेवायचं आहे. त्या ताम्हणावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला सकाळी आपल्याला अभिषेक घालायचा आहे किंवा जेव्हा तुम्ही पूजेसाठी बसणार आहात तेव्हा तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती त्या ताम्हणामध्ये ठेवण्या अगोदर त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू घालून त्यावरती बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची. बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदन, अष्टगंध, कुंकू लावून हिना लावा. त्यानंतर तुळशी पत्र अर्पण करा. पिवळी फुले अर्पण करा. तर षोडशोपचारे
बाळकृष्णाच्या मूर्तीला त्या ताम्हणामध्ये स्थापन करायचं आहे. 1 घंटा आपल्याला पूजेच्या मांडणीमध्ये ठेवायचा आहे आणि एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने खूप साधी आणि सोपी पूजेची मांडणी आहे. खूप काही अवघड नाही. 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. विड्याच्या पानावर आपल्याला त्या 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. त्या 3 सुपाऱ्याची देखील हळदी, कुंकू, अक्षता वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तांब्यावरती ताम्हण ठेवून आपल्याला त्यावरती बाळकृष्णाची मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. एवढीच पूजा आहे. चौरंग मांडण्यावेळी आपल्याला आंब्याचे डहाळे देखील चारी बाजूला लावायचे आहे. जर तुम्हाला मिळाले तर लावा, नाही मिळाले तर तेवढे स्किप करा. छोट्याशा गोष्टीसाठी पूजा न करणे याला काही अर्थ नाही. जर तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतच तुम्ही सेवा करा. ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही तर त्यासाठी पूजा थांबवू नका. जेवढं आहे त्यामध्ये तुम्ही सेवा करा. आता मलाही कधी कधी आंब्याचे डहाळे मिळत नाही तर मी तशीच पूजा मांडते. तर छान अशी पूजा मांडा. नंतर सत्यनारायण व्रत कथेचं एक पोथी मिळते. ती पोथी बुक स्टॉलमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल, तर ती पोथी आणा. त्या पोथीचे वाचन करा. त्यामधले जे 5 अध्याय आहेत ते सगळे अध्याय वाचन करायचे. त्यामध्ये सहस्त्र नामावली दिलेली आहे, तर ती सहस्त्र नामावली देखील तुम्ही या दिवशी वाचायची आहे. ती वाचत असताना एक तुळशीचं पत्र हातामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे तुळशीचं पान हातामध्ये घ्या आणि ती सगळी सहस्त्र नामावली वाचा आणि मग ते तुळशीपत्र श्रीकृष्णाच्या चरणी तुम्ही अर्पण करा. तर अशा पद्धतीने अध्याय वाचन करून घ्यायचे, सहस्त्र नामावली म्हणून घ्यायची. त्यानंतर सत्यनारायण पूजेची आरती करायची. त्या अगोदर या दिवशी घरामध्ये गोड शिरा बनवा आणि तोच नैवेद्य भगवान विष्णूंना तुम्ही या दिवशी अर्पण करायचं आहे. आरती करायची आहे सत्यनारायण प्रभूची. तर अशा पद्धतीने घरामध्ये तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. खूप साधी सोपी सेवा आहे. फक्त तासाभरात पूजा मांडणी वाचन सगळं पकडून तासाभरात तुम्ही ही सेवा करू शकता. तर अशा पद्धतीने 5 दिवस आपल्याला सलग ही सेवा करायची आहे. मांडलेली जी पूजा आहे पहिल्या दिवशी ती 5 दिवसापर्यंत आपल्याला उचलायची नाही. त्यामुळे व्यवस्थित अशी घरामध्ये एक ठिकाणी जागा बघा, त्या कोपऱ्यामध्येच तुम्ही ती सेवा करा, पूजा करा, जेणेकरून 5 दिवस ती पूजा हल्ली नाही पाहिजे तिथून. पण याची फलप्राप्ती खूप मोठी आहे. ज्यांना आर्थिक अडचणी खूप येतात, घरामध्ये पैसा राहत नाही, घरामध्ये सारखा पैसा खर्च होतो किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही, अडकलेले पैसे आहेत आपले, तर पैशा संबंधित तुमच्या अडचणी असतील तर सत्यनारायण घरामध्ये नक्की करून बघा. तुम्हाला याचं फळ हे मिळणारच. आणि अधिक मास मध्ये एवढी पुण्यदायी सेवा आपल्याकडून होत आहे, तर आणखी काय पाहिजे आहे आपल्याला. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पूजेसंबंधित तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.